वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पस्थे वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचं सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये काल आम्ही कलश बघितला की आचार्य सांगतात आहे की ज्ञानींनी परद्रव्यांबद्दल आसक्त न होता भोग भोगावा। परभोगल्यामुळे ज्ञानीला कर्मबंध होत नाही, कारण ज्ञानीची मान्यता, ज्ञानीचा अभिप्राय हा अलग तऱ्हेचा आहे। ज्ञानी हे मानतो आहे की परद्रव्यामुळे मी सुखी दुःखी होत नाही, परद्रव्यात माझं एकत्व ममत्व रूप परिणाम नाही, आणि म्हणून आचार्य हे सांगतात आहे की तू भोग भोग, पण ते तुला बंधाला कारणीभूत होणार नाही। कर्मोदयवश भोग त्यालाही भोगावे लागणार आहेतच, आणि त्यामुळे जर तू कर्मबंध होतो असं मानत असशील तर तू अजूनही तुझ्या आत्म्यामध्ये स्थित नाही हे लक्षात येईल, आणि म्हणून तू कर्मांचा भोग घे, परंतु उदासीन वृत्तीने किंवा ममत्व भाव तिथे ठेवू नकोस। ही आचार्यांची कालची आमची प्रेरणा आम्ही लक्षात ठेवायची आहे। आणि यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये 3 गाथा आलेल्या आहेत। त्या 3 गाथांमध्ये आम्हाला त्याचं विश्लेषण बघायचं आहे, आणि त्या 3 गाथा म्हणजे त्यावेळेला कशा प्रकारचं एक प्रकारचं सुवर्ण तयार करण्याची कला त्या लोकांना कशी अवगत होती लोखंडापासून, याचं सूत्र पण आम्हाला या गाथेमध्ये 3 गाथा दिसतं। नागफणीये मूलम नाइनितोयेन गब्भनागेण नागम हो इसुवन्नम धम्मत्तं भक्षवाएन कम्मं हवेहि किट्टं रागादि कालिया अहविभावो सम्मत्तनान चरणं परमो सहमिदि वियाणाहि झाणं हवेहि अग्गी तवयरणं भत्तली समखादो जीवो हवेहि लोयं धम्यव परमजोही। नागफणीची जड, आता ह्या तर काही वनस्पती आम्हाला माहिती असू शकत नाही किंवा त्या काळामध्ये त्याचा वापर होत असला पाहिजे। नागफणीचे जड, नागफणी नावाचा वृक्ष, आणि त्या वृक्षाची मूळ, हथिनीचं मूत्र, नंतर सिंदूर आणि सिसा, 4 गोष्टी सांगितल्या। नागफणीची जड म्हणजे मूळ, हथिनीचं मूत्र, सिंदूर आणि सिसा यांना भात्याने तापविले असताना सुवर्ण तयार होते। या जयसेन आचार्यांनी पुण्योदय असेल तर हे शब्द जोडलेले आहे। कर्म म्हणजे किट्टिमा आहे, त्यांनी कम्मम हवे किट्टम, कर्म किट्टिमा आहे। रागाधिक विभाव परिणाम म्हणजे कालिमा आहे। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही परम औषधी आहे असं जाण। ध्यान हा अग्नी आहे, तपश्चरण हा भाता आहे, जीव लोहस्थानीय आहे आणि त्याला परम योगिनी तापवावे हे सम्यक कथन आहे। ध्यान आणि तपाने शुद्ध अवस्था प्राप्त होते। उदाहरण दिलं, पण उदाहरण कशा रीतीने स्वतःवर घटित करायचं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। कर्म म्हणजे किट्टिमा, रागाधिक विभाव म्हणजे कालिमा, 2 अलग केलं, किट्ट कालिमा। तर किट्ट म्हटलं कर्माला आणि कालिमा म्हटलं जीवाच्या विभाव परिणामांना। आणि यावरचा उतारा काय आहे तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ही याच्यावरची परम औषधी आहे। ध्यान हा अग्नी आहे
आणि तपश्चरण हा भात आहे. म्हणजे ध्यान आणि तप तुला जीवनात करणं आवश्यक आहे. जीव हा लोहस्थानी आहे. म्हणजे लोखंड तपवायचंय, म्हणजे जीवाला, म्हणजे अशुद्ध जीवाला लोहस्थानी मानायचं आहे आणि त्यांना परम योगींनी तापवावं. विशिष्ट ज्ञानींनी ती प्रक्रिया नीट अवगत करून ह्या जीवाला तापवावं, हे सम्यक कथन आहे. आणि ध्यान आणि अग्नीने, तपाने जीवाला शुद्ध अवस्था प्राप्त होते. जीवासाठी द्रव्यकर्म किट्टिमा रूप आहे. भावकर्म हे कालिमा स्थानीय समजावे आणि सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र, भेद अभेद रूप रत्नत्रय ही परम औषधी आहे. वीतराग, निर्विकल्प समाधी रूप ध्यान आणि अग्नी आणि 12 प्रकारचे तप हा भात आहे. जसे लोखंडाचं सोनं बनतं त्याप्रमाणे जीवाला मोक्ष प्राप्त होतो. ही जयसेन आचार्यांनी विशेष टिप्पणी या ठिकाणी जोडलेली आहे. आणि यानंतर कुंद भगवंतांच्या 4 गाथा येणार आहे शंखाच्या संबंधामध्ये. की शंख आहे आणि हा शंख पांढऱ्या वर्णाचा आहे आणि विविध प्रकारच्या असा उपभोग घेतला, खाल्लं त्यांनी काहीही विविध प्रकारच्या वस्तू, तर त्यामुळे त्याचा रंग बदलत नाही. अशा या 4 गाथा आम्हाला आचार्य सांगणार आहे. भुंजतस्य विविहे सचित्ता चित्तमिस्ये दव्ये शंखस्य सेद भावो न विसक्कदि किण्ह गोकादुम सहनानि सविविहे सचित्ता चित्तमिस्ये दव्ये भुंजन्तस्य विनानं न सक्कमणानादं नेदुं जय्याय एव शंखो सेदसहावं सयं पजहि दून गच्छेज्ज किण्ह भावं तय्या सुकत्तनं पजहे सहनानि विहुजय्या नान सहावं सयं पजहि दून अण्णानेन परिणदो तय्या अण्णानदं गच्छे. शंख हा अनेक सचित्त, अचित्त आणि मिश्र द्रव्यांचे भक्षण करतो. सचित्त द्रव्य ज्याच्यामध्ये जीव विद्यमान आहे असं हरितर वगैरे द्रव्य, अचित्त ज्याच्यामधला निघून गेलेला आहे जीव असं, आणि मिश्रित तर अचित्त आणि सचित्त याचं मिश्रण रूप. जसं एखादं पान आपण मिश्रण म्हणतो, तर एखाद्या अचित्त वस्तूवर सचित्त वस्तू झाकली आहे किंवा त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर ती मिश्र म्हटल्या जाते. याप्रमाणे तो भक्षण करतो. आणि तरीही ते द्रव्य त्या शंखाचा पांढरेपणा काळा करण्यास समर्थ होत नाही. त्याप्रमाणे अनेक सचित्त, अचित्त आणि मिश्र द्रव्यांना भोगणाऱ्या ज्ञानीचे ज्ञान अज्ञानपणाला नेण्यास समर्थ होत नाही. सचित्त, अचित्त आणि मिश्र हे द्रव्य सांगितलेले आहे. सचित्त द्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये जीवत्वपणा विद्यमान आहे त्याला सचित्त द्रव्य म्हणायचं. जसं आपण दोडकं तोडलेलं आहे, नुकतंच तोडले दोडकं, हे सचित्त म्हटल्या जातं. किंवा बाळ असणारी कैरी ही सचित्त म्हटल्या जाते. नंतर ती मोठी झाली, परिपक्व झाली, ती अचित्त म्हटल्या जाते झाडापासून बाजूला झाल्यानंतर. आणि मिश्र मध्ये दोन्हीचं मिश्रण असणार. जसं एखादी ताक आहे, पण ताक आम्ही त्याच्यावर पान झाकून ठेवलं, त्या पेल्यावर आम्ही त्या ताकात बुडेल अशा पद्धतीने पान झाकून ठेवलं, झाडाचं पान, तर ते सचित्त म्हणजे मिश्र द्रव्य म्हटलं जातं. तर अशा मिश्र द्रव्याचं भोग जर ज्ञानीने घेतला तरीही ज्ञानीचे ज्ञान अज्ञानपणाला नेण्यास कुणालाही शक्य नाही. जेव्हा तो शंख स्वयं त्या आपल्या पांढरेपणाला सोडून काळेपणास प्राप्त होतो,
म्हणजे त्याच्यामध्ये परिणमनशीलता आहे आणि त्यामुळे त्याचा स्वयं रंग बदलला. तो त्यांनी पांढरेपणाचा स्वभाव सोडून तो काळ्या वर्णाला प्राप्त झाला, तेव्हा पांढरेपणाला सोडून देतो. त्याप्रमाणे जेव्हा हा ज्ञानी देखील खरोखर स्वयं त्या आपल्या ज्ञान स्वभावाला सोडून अज्ञानाने परिणमित होतो, तेव्हा तो अज्ञानपणाला प्राप्त होतो. जर जीवाने आपला ज्ञान स्वभाव सोडून दिला तर मात्र तो अज्ञान रूप परिणमतो, आणि जर तो ज्ञान स्वभावामध्ये सोडणार नाही तर तो अज्ञान रूप परिणमणार नाही. हा निष्कर्ष या गाथेमध्ये दिलेला आहे शंखाच्या उदाहरणाच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे शंख परद्रव्याचे भक्षण करतो, परंतु त्याचा पांढरेपणा दुसऱ्याकडून काळा केल्या जात नाही. कारण कोणत्याही अन्य द्रव्यामध्ये अन्य द्रव्याला परभाव स्वरूप करण्यास निमित्तपणा प्रसिद्ध नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला परिणमन करविण्यास मुळात अशक्य आहे. निमित्त नैमित्तिक संबंधाने आम्ही असं म्हणतो आहे की याच्यामुळे वस्तू तशी झाली, पण निमित्त नैमित्तिक संबंध हा तात्कालिक संबंध असतो. स्वतः द्रव्य त्या द्रव्य रूपाला सोडेल तरच तो दुसऱ्या द्रव्य रूप परिणमू शकतो. दुसऱ्या द्रव्यामध्ये याला परिणमविण्याचं कोणतंही सामर्थ्य नाही. याप्रमाणे परद्रव्याला भोगणाऱ्या ज्ञानीचे ज्ञान अज्ञान रूप दुसरा कुणीही करू शकत नाही. जीवाचा जो ज्ञान स्वभाव आहे हा दुसऱ्याच्या माध्यमातून अज्ञान रूप परिणमू शकत नाही. जरी तो परद्रव्य भोगतो आहे तरी देखील जर तो ज्ञानी असेल तर त्याचं ते ज्ञान अज्ञान रूप होणार नाही. कारण एक द्रव्य अन्य द्रव्यास परभाव रूप करण्यास निमित्त असू शकत नाही. म्हणून ज्ञानीला पराने केलेल्या अपराधाच्या निमित्ताने होणारा बंध नाही. म्हणून ज्ञानी जर परभावाला भोगत असेल तर त्याला बंध होणार नाही. परवस्तूचा तो भोग घेत असेल तर केवळ भोग घेतल्याने त्याला बंध होणार नाही. याप्रमाणे तो शंख परद्रव्याचे भक्षण करो अथवा न करो, पांढरेपणा सोडून स्वयमेव कृष्ण भावाने परिणमतो, तेव्हा त्याचा श्वेत भाव हा स्वयंकृत कृष्ण भाव रूप होतो. म्हणजे आता त्या शंखाने जर ठरविलं की आपला श्वेत वर्ण सोडायचा तर तो स्वयं त्याच्या कृष्ण भाव रूपाला प्राप्त होते. यामध्ये जी टीकेमध्ये हा स्वयंकृत शब्द आलेला आहे हा महत्वाचा शब्द आहे. स्वयमेव आणि स्वयंकृत, स्वयमेव स्वतःहून आणि स्वतः केल्यामुळे, हे दोन शब्द याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. जसं परद्रव्याचे भक्षण करो अथवा न करो, पांढरेपणा सोडून स्वयमेव कृष्ण भावाने परिणमतो. शब्दावर जोर कोणत्या द्यायचा या ठिकाणी? स्वयमेव. आणि दुसऱ्या याच्यात हा त्याचा श्वेत भाव स्वयंकृत कृष्ण भाव रूप होतो. तसेच जेव्हा ज्ञानी परद्रव्याचा भोग घेओ अथवा न घेओ, ज्ञान स्वभाव सोडून स्वयमेव अज्ञानाने परिणमित होतो, तेव्हा त्याचे ज्ञान स्वयंकृत आपल्याच केल्याने अज्ञान रूप होतं. त्याप्रमाणे ह्यांनी आपला स्वयमेव स्वभाव सोडून दिलेला आहे. आणि स्वयमेव स्वभाव सोडून दिलेला आहे याचा अर्थ ती पर्याय त्याच्यामध्ये जी उत्पन्न झालेली आहे ती त्याच्या उपादानगत योग्यतेने झालेली आहे. परद्रव्यामुळे ती पर्याय आलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी स्वयमेव आणि स्वयंकृत हे शब्द ठेवलेले आहे. ती पर्याय जी आलेली आहे ती त्या समयात येणारी पर्याय आहे, तिच्या काललब्धीनी आलेली आहे. आणि म्हणून हा जीव आपल्या स्वकालगत योग्यतेनी स्वयमेव अज्ञान रूपाने परिणमला.
या ठिकाणी म्हणून यासाठी स्वयमेव शब्द हा महत्वाचा आहे. आणि स्वयंकृत स्वयंकृत म्हणत असताना जरी आम्ही निमित्ताच्या सापेक्ष कथन करतो की मिथ्यात्व कर्माचा उदय आला आणि जीव मिथ्यारूप परिणमला, असं आम्ही कथन जरूर करतो, पण निमित्त हे जे मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, या उदयानी यत्किंचित देखील जीवाच्या उपादानाला स्पर्श पण केला नाही. जीवद्रव्य त्याही समयात पृथक आहे. कर्माण वर्गणा जी कर्मरूप झालेली आहे मिथ्यात्व कर्म, ते देखील पृथक आहे. दोहोंचीही पर्याय आपापल्या स्वकाली विद्यमान आहे. जीवाची मिथ्यात्व रूप पर्याय आणि इकडे मिथ्यात्व कर्माचा उदय, असं त्या ठिकाणी आहे. एकमेकांमध्ये काहीही केलं नाही आणि तरी देखील अशा प्रकारचं निमित्त नैमित्तिक संबंधाने कथन केल्या जातं आणि म्हटल्या जातं की याच्यामुळे ते झालेलं आहे. आणि जर वस्तू स्वातंत्र्याच्या दृष्टीने बघितलं तर ते कार्य त्या काळात स्वयमेव आणि स्वयंकृत आहे. हा जो जीव ज्ञान स्वभाव त्यांनी सोडला, हा त्यांनी स्वयमेव सोडला आणि तो स्वतःच्याच मुळे आता परद्रव्य रूप परिणत झाला किंवा अज्ञान रूप परिणत झाला. हे दोनही स्वयं आपल्या उपादानगत योग्यतेने जीवामध्ये झालेले परिणाम आहे. आणि म्हणून अत्यंत स्वतःची स्वतंत्रता सांगणारा ह्या गाथा आहे की तुम्ही एकमेकांकडे कोणत्याही तऱ्हेने निमित्त रूपानेही निर्देश करू शकत नाही आणि उपादान रूपानेही दुसऱ्याला आपल्या कार्यासाठी जबाबदार ठरवू शकत नाही. का झालं याचं उत्तर समयसार स्वतःचे षटकारक स्वतःत लावून करणार आहे. जसं जीव आपल्याच पर्यायीचा करता आहे, ती पर्याय त्याचं ते कर्म आहे. ती कर्म म्हणजे कर्माची जी पर्याय, कर्माची म्हणजे जी काही रागरूप परिणाम झालेला आहे किंवा ज्ञानरूप परिणाम झालेला आहे, हे त्याचं कर्म आहे. म्हणजे हे व्याकरणाच्या दृष्टीतलं कर्म घ्यायचं. हे कर्म हे त्याचं स्वतःच आहे. कशाने झालेलं आहे तर त्याच्याच मुळे झालेलं आहे. कशासाठी झालेलं आहे तर ते त्याच्यासाठी झालेलं आहे. कशापासून झालेलं आहे तर ते आत्मद्रव्यापासून झालेलं आहे आणि त्याचं अपादान आत्मा आहे आणि अधिकरण कुणात झालेलं आहे तर आत्म्यात झालेलं आहे. अशी ही स्वातंत्र्याची उद्घोषणा आम्हाला या गाथांमध्ये कुंद आचार्यांनी केलेली दिसते. म्हणून स्वयंकृत आणि स्वयमेव असे म्हणून ज्ञानीला पराने केलेल्या अपराधाने बंध होत नाही. म्हणून ज्ञानी जर भोग भोगत असेल, शुभ अशुभ कर्मोदयामध्ये जी काही अनुकूलता प्रतिकूलता त्याला भासीत होत असेल ती भोगतही आहे तो. पण भोगत असताना सुद्धा ज्ञान स्वभाव त्याचा कायम आहे आणि त्याने स्वयं ज्ञान स्वभावाला सोडलं तर मग मात्र तो अज्ञान रूप परिणमणार आहे. जर ज्ञानीला बंध असेल तर आपणच केलेल्या अपराधाच्या निमित्ताने आहे. भावार्थ पहा. याप्रमाणे शंख पांढरा आहे, तो परवस्तूच्या भक्षणाने काळा होत नाही. जेव्हा स्वयं कालिमारूप परिणमत होईल तेव्हाच तो काळा होईल. तद्वज्ञानी पराचा उपभोग केल्याने अज्ञानी होत नाही. पण स्वतःहून जेव्हा तो आत्मत्व बुद्धी करतो तेव्हा अज्ञानी होतो आणि तेव्हाच त्याला बंध सुद्धा आहे. आणि म्हणून या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर कोणतंही कार्य जे असेल ते चांगलं असेल वाईट असेल त्याची जबाबदारी मला माझ्यावर घ्यायची आहे. मला राग का आला, रागाचं कारण काय, याचं जर उत्तर आम्हाला खऱ्या अर्थाने शोधायचं असेल
तर मला राग आला याच्यासाठी सर्वस्वी माझी मी जबाबदार आहे. मला अज्ञान रूप भाव का झाला यासाठी देखील माझी मी स्वतः जबाबदार आहे. किंवा मला ज्ञान रूप भाव का झाला याच्यासाठी देखील माझी मी जबाबदार आहे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला द्रव्याला आमच्या विभावासाठी सुद्धा आम्ही जबाबदार धरू शकत नाही. ही स्वातंत्र्य, ही भूमिका आम्हाला जीवनात पाहायची आहे. आणि जर आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या चुका शोधत राहिलो तर आपोआपच आमच्या चुकाही दुरुस्त होतील आणि आम्हाला समाधान देखील जीवनात मिळेल की आज एका अंशाने माझी वितरागता वाढलेली आहे. एवढ्या दृष्टिकोनातून मला माझी चूक ज्ञात झाली म्हणजे मी वितरागतेकडे झुकलेलो आहे. जो विभाव होता माझ्या जीवनातून या विभावाला वजा केलेलं आहे हे निश्चितपणे आम्हाला समजायचंय. आणि अशीच चुकांची वजाबाकी करत आमच्या जीवनामध्ये आंशिक वितरागता नक्कीच प्रगट होऊ शकते. हा प्रॅक्टिकल या गाथेच्या संबंधात आम्ही करणार आहोत. आणि यानंतर आचार्य अमृतचंद्र परत कलश ठेवतात. ज्ञानीन कर्मण जातु कर्तुमुचितं किंचित तथाप्युच्यते भुक्ष्वे हंत न जातु मे यदि परम दुर्भुक्त एवासि भो बंध स्वादुपभोगतो यदि न तत् किं कामचारोऽस्ति ते ज्ञानं संन्यस बंधमेप्यपरता स्वस्यापराधात् ध्रुवम्. ज्ञानीला संबोधून आचार्य म्हणतात, हे ज्ञानी, तुला किंचित देखील कर्म करणं उचित नाही. तथापि तू म्हणतोस की परद्रव्य तर माझे कदापि होऊ शकत नाही आणि मी परद्रव्य भोगतो. या ठिकाणी आचार्य लगेच सजग करतात आहे. एका याच्यामध्ये त्यांनी भुक्ष्व म्हणून प्रेरणा दिलेली आहे, तू परद्रव्याला भोगलं तर तुला बंध होत नाही हे सांगितलं. पण असं असताना देखील दुसऱ्या दृष्टीतून सावधगिरीचा ते इशारा पण देतात आहे. जर तुला किंचितही कर्म करणं उचित नाही तथापि तू म्हणतोस की परद्रव्य तर माझे कदापि होऊ शकत नाही आणि मी परद्रव्य भोगतो, तर आचार्य म्हणतात, अरे बाबा, तू वाईट तऱ्हेने भोगणारा दुर्भुक्त आहेस. एकीकडे म्हणतो की याचा आणि माझा काहीही संबंध नाही, मी परद्रव्य भोगू शकत नाही, आणि एकीकडे अंतरंगामध्ये तोच भाव आहे परद्रव्याला भोगण्याचा. तर ते काय आहे, तू जे तुझं नाही आहे ते तू का भोगतोयस, ते तुला भोगणं योग्य आहे का? आणि म्हणून तू खऱ्या अर्थाने अजूनही अशा प्रकारे भोगांपासून विरत झाला नाहीस. म्हणून तू वाईट तऱ्हेने भोगणारा दुर्भुक्त हा शब्द ठेवला की तू दुर्भुक्त आहेस. कारण जे तुझं नाही, तुला भोगणं योग्य नाही, त्याला तू भोगतो आहेस. परद्रव्याचा तू भोग घेऊ शकत नाही असं म्हणतो आणि तू परद्रव्य भोगत आहे. म्हणून आचार्यांनी भुंक्ष्व म्हणत असतानाही ही आम्हाला समज दिलेली होती की मी जरी परमिशन दिली तरी हा भोगणार नाही. कारण अंतरंगामधून त्याचं सामंजस्य प्रस्थापित आहे, अंतरंगातली त्याची श्रद्धा योग्य आहे. आणि इथे सांगतात की तू एकीकडे असं म्हणतो आहेस आणि एकीकडे तू भोग घेण्यास तत्पर आहे, तर तू दुर्भुक्त आहे. तोंडाने म्हणतो आहे की भोगणं योग्य नाही आणि भोगांपासून निवृत्ती तू करत नाहीस. म्हणून तू म्हणशील की सिद्धांतामध्ये सांगितलंय आणि तू उल्हाणं देशील, तू आधार दाखवशील कशाचा? ग्रंथाचा, समयसारचा. पहा, समयसार मध्ये सांगितलंय की परद्रव्याच्या उपभोगाने बंद होत नाही
आणि म्हणून मी भोगतो आहे, तेव्हा तुला भोगण्याची इच्छा का म्हणून आहे? तू ज्ञानरूप होऊन आपल्या स्वरूपामध्ये निवास कर. आणि अशा तऱ्हेने जर तू ते तुझ्या जीवनात भोगायची अभिलाषा जर अजून आहे आणि तू म्हणत असेल की मी ज्ञानी आहे आणि ज्ञानीचा उपभोग हा कधीही बंद करत नाही, असं जर तू मानत असेल तर तू त्याच्यात तुझ्या ज्ञान स्वभावामध्ये लीन राहा. तू परद्रव्याला भोगण्याचा विचारच जीवनात का करतोस? अशा प्रकारचं आचार्यांनी या ठिकाणी एका दृष्टीने असं दुटप्पी वागणाऱ्या ज्ञानीला ताडणही केलेलं आहे. म्हणून नाही तर जर तू भोगण्याची इच्छा करशील तर स्वयमेव अपराधी होऊन त्यामुळे नियमानी बंधाला प्राप्त होशील. ज्ञानीला तर कर्मच करणे मुळी उचितच नाही आणि परद्रव्य समजूनही त्याचा भोग घेण्याची इच्छा असेल आणि भोगेल तर तेही योग्य नाही. म्हणजे एकीकडे आचार्यांनी परमिशन दिली, लक्षात घ्या आचार्यांची खूबी पहा, परंतु त्यांना हे माहिती आहे की जो खरा ज्ञानी आहे तो भोगांपासून उदासीनच आहे आणि खरा ज्ञानी नसेल तर तो आचार्यांचंच उदाहरण दाखवेल की आचार्यांनीच असं सांगितलेलं आहे आणि अनर्गल पद्धतीने भोगामध्ये प्रवृत्त होईल. त्याला आचार्य सजग करतात आहे की तुला भोग भोगण्याची गरजच काय आहे, तू तुझ्या ज्ञान स्वभावामध्ये निवास कर. जर तुला भोग भोगण्याची इच्छा जिथं झाली तिथं आकुलता आली आणि खऱ्या अर्थाने इच्छा रूप परिणमलं तर तुला स्वयमेव त्या इच्छेमुळे होणारा बंध देखील निश्चित असणार आहे. कारण तुझी मान्यता बदलली नाही, भोग भोगण्याची भावना झाली, याचा अर्थ भोगांनी सुख मिळतं हा भाव तुझ्या अंतरंगामध्ये विद्यमान आहे. म्हणून उपभोग घेण्याची इच्छा असेल आणि भोगेल तर तेही योग्य नाही. कारण परद्रव्य भोगणाऱ्याला तर लोक चोर आणि अन्यायी म्हणतात. वस्तू जगामध्ये विद्यमान आहे आणि जगामध्ये विद्यमान असताना जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची वस्तू जर चोरली किंवा ती भोगली तर त्याला अपराध म्हटल्या जातो, त्याला दंड केल्या जातो. तसं परद्रव्याच्या उपभोगाने बंद होत नाही असे सांगितले. याचा आशय असा की ज्ञानी इच्छेशिवाय स्वयं आत्मत्व बुद्धीनी प्रेरित न होता, हे दोन शब्द परत महत्वाचे आहे की ज्ञानी इच्छेशिवाय त्याच्यावर येऊन पडलेला आहे, त्याचा नियोग आहे आणि म्हणून त्याला भोगावं लागत आहे. भोगाची आसक्ती ठेवून भोगणं आणि भोगाविषयी निरीच्छ होऊन भोग आलेले आहे ते भोगणं, अशा प्रकारच्या दोन मान्यतेमध्ये तफावत असणार आहे. म्हणून इच्छेशिवाय स्वयं आत्मत्व बुद्धीने प्रेरित न होता कर्मोदय जनित उपभोगताना दिसतो, तेव्हा त्याची उपभोगामध्ये हेयपणाची बुद्धी असते. परंतु कर्मोदयाच्या बलवत्तेमुळे जे येऊन पडलं त्यांना तर अतएव हेय समजून नाइलाजाने आणि कष्टाने भोगतो. हे कर्म आहे, या कर्माचा उदय आलेला आहे. जसे भरत चक्रवर्तीच्या जीवनात चक्ररत्नाची प्राप्ती झाली, षटखंडाचं आधिपत्य त्यांना स्वीकारावं लागलं, दिग्विजयासाठी जावं लागलं. हा सगळा त्यांच्या जीवनात पूर्व पुण्याचा जबरदस्त असा उदय येऊन पडला की त्यांना ते करणं क्रमप्राप्त ठरलं. तो त्यांचा तसा प्रकारचा नियोग घडला, ते करणं त्यांना भाग पडलं. आणि एखादी व्यक्ती आपल्या राज्याची सीमा वाढवावी म्हणून जर जाणीवपूर्वक युद्धाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन लढाई करीत असेल तर मात्र त्या ठिकाणी त्याची महत्वाकांक्षा आहे, त्याची इच्छा आहे आणि म्हणून ती इच्छा बंधाला कारणीभूत आहे. आणि हा जो नियोग आहे जे त्यांच्यावर लादल्या गेलेला आहे
ते मात्र बंधाला कारणीभूत नाही. जैसा एखादा चोर आहे आणि या चोराला आता शिक्षा म्हणून जबरदस्तीने काम करावं लागतं. काम करावं लागतं, हे काम त्याच्यावर जसं येऊन पडलेलं आहे, त्याला तो नाईलाजाने करतो आहे, पण अंतरंगामध्ये ते काम करण्याची इच्छा नाही. त्याप्रमाणे या ज्ञानीच्या जीवनात आहे, अशा प्रकारे त्याला हे सगळं करावं लागतं आहे. इच्छा त्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी नाही. भूतकाळ व्यतीत झालेलाच असतो. अतीत भोगामध्ये अज्ञानी जीवनामध्ये अज्ञानी जीवाप्रमाणे रागद्वेषाचा पिळी बाकी ठेवत नाही. काय सांगितलं? अतीत तर त्याच्या जीवनामधलं निघून गेलेलं आहे आणि अतीत भोगामध्ये अज्ञानी जीवाप्रमाणे रागद्वेषाचा पिळी बाकी ठेवत नाही. जो अज्ञानीच्या जीवनात अनंत काळपर्यंत हा रागद्वेषाचा धागा मजबूत टिकून राहतो. कितीतरी दिवसांची आठवण तो जतन करून ठेवतो आणि या गोष्टीचा मला बदला घ्यायचाच आहे, हा भाव त्याच्या जीवनात तो कायम ठेवतो. हा अज्ञानी आहे. तो अनंत कर्मबंधाला केवळ आपल्या या परिणामांमुळे बांधतो आहे. पण ज्ञानी आहे, ज्ञानीला हे माहिती आहे ती पर्याय होती, ती पर्याय भूतकाळात येऊन गेली, तिचा उदय भोगलेला आहे आणि तो नष्ट झालेला आहे. आता त्याच्या आठवणीमध्ये रमण्यामध्ये किंवा त्या व्यक्तीच्या रागद्वेषामध्ये अडकण्यामध्ये आता काहीही स्वारस्य नाही. ती पर्याय समाप्त झाली, तो भाव समाप्त झाला. त्याविषयीचा राग परत परत आठवणीत आणून आम्हाला कर्मबंध करायचा नाही. असंही म्हटलं जातं की अनंतानुबंधीचा राग अनंत काळपर्यंत जीवनात राहतो. अप्रत्याख्यानाचा राग असेल तर तो 6 महिने टिकतो. म्हणून 6 महिन्याच्या वर कोणताही रागद्वेष किंवा मोहाचा परिणाम आमच्या जीवनात चिरकाल राहणार नाही, हे आम्ही बघितलं पाहिजे. कुणाविषयी वैरही असेल तर 6 महिनेपर्यंत 6 महिन्यामध्ये ते वैर देखील आम्ही आमच्याकडून संपवून टाकायला पाहिजे. समोरची व्यक्ती संपायला तयार असो नसो, आमच्या परिणामांमध्ये मात्र आम्ही समता धारण करणं गरजेचं आहे. म्हणून हा रागद्वेषाचा पीठ हा ज्ञानी आपल्या हृदयात धारण करत नाही. भावी भोगांसंबंधी हेय बुद्धी असल्यामुळे इच्छा करत नाही आणि पश्चाताप दग्ध ज्ञानीला उपभोगाने बंधन नाही, असा कथनाचा सार आहे. आणि जर एकदा पश्चातापाने त्याचं हृदय दग्ध झालं की हे मी चुकीचं केलं, हे वाईट झालं, आता मला माझ्या चुकांची माफी हवी आहे, मिच्छामी दुक्कडम, माझे सगळे अपराध आता हे खोटे हो, मला त्याविषयी बिलकुलही यत्किंचित देखील भावांविषयी आत्मत्व बुद्धी नाही, अशी अंतःकरणाची सरलता रुजुता जर त्याच्यामध्ये धारण झाली असेल तर त्यामुळे त्याला बंध होणार नाही आणि स्वयंप्रेरित होऊन इच्छेने भोग घेईल तर परामध्ये आत्मत्व बुद्धी म्हणजेच अज्ञान प्राप्त होईल आणि स्वयं अपराधी झाल्यामुळे, रागी झाल्यामुळे त्याला बंध देखील अवश्य होईल. या गाथेवरचा आपण उद्याला आणखी थोडं बनारसची दालचिनी काय म्हणतात हे पण आपण बघूया आणि आज इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.